लविंग शिमलाचं जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा पहिले 4-5 दिवस झाल्यानंतर आर.के. नय्यरना वाटलं की साधनाजींचं ना कपाळावरती थोडासा उंचवटा होता. तर ते असं ना पुढे आल्यासारखं वाटत होतं कपाळ, जेव्हा शूटिंग सुरू झालं तेव्हा. तर त्यांनी केलं की बाबा हे चांगलं दिसणार नाही, स्क्रीनवरती चांगलं दिसणार नाही, का उंचवटा आहे तर ते आणखीन मोठं आणि असं इथे उंच असं दिसतं आहे. कसं काय तो उंचवटा जो आहे या कपाळाचा तो कसा काय झाकला जाईल. तर त्यांनी अनेक प्रकारे जरा हेअरस्टाईल वगैरे काही करण्याची प्रयत्न केला, हेअर ड्रेसरला सांगून, मेकअपमनला सांगून सुद्धा काही इकडनं केस थोड्याशा बटा काढून किंवा काहीतरी किंवा मेकअपच्या दृष्टीने सुद्धा मेकअप लावून तो उंचवटा दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही केल्या तरी सुद्धा तो काही जो प्रॉब्लेम होता की उंचवटा दिसत होता तो काही कमी होईना. तर हे 2-3 दिवस ह्या सगळ्या प्रकारामध्ये गेले. शेवटी ज्या दिवशी झालं की साधनाजींना कळलं की बाबा काही करून स्वामी हेअर ड्रेसरच्या हस्ते सुद्धा किंवा मेकअपमनच्या मेकअपनी सुद्धा आपला जो चेहऱ्यावरचा कपाळावरचा उंचवटा आहे तो जात नाहीये. तर असं करून त्यांनी त्या सरळ उठल्या आणि त्या एका ब्युटी पार्लरमध्ये गेल्या. आणि त्या काळामध्ये ऑड्रे हेपबर्न ही जी हॉलिवूडची अभिनेत्री होती, तर त्यांच्यासारखा त्यांचं असं साधना कट स्टाईलचा त्यांचा हेअरकट होता आणि त्या काळामध्ये तो खूप फेमस झाला होता परदेशाच्या याच्यामध्ये. आणि भारतामध्ये सुद्धा लोकांना जे परदेशी चित्रपट बघत असत तर त्यांनाही माहिती होतं, महिलांना ज्या महिला बघत असत त्यांना सुद्धा तो हेअरकट आवडला होता. तर साधनाजींनी ब्युटिशियनला सांगितलं की ते हेपबर्नचा हेअरकट आहे ना तसा माझा हेअरकट कर त्या स्टाईलमध्ये, म्हणजे अगदी कॉपी कॅट नाही पण त्या स्टाईलमध्ये हेअरकट कर. आणि जी तिथे सलूनमध्ये जी हेअर ड्रेसर होती तर तिने बरोबर तो हेपबर्नसारखा हेअरकट केला आणि तो म्हणजे तसाच्या तसा नाही पण थोडासा वेगळा. आणि साधनाजी तो हेअरकट करून झाल्यानंतर पुन्हा सेटवर आल्या आणि जेव्हा शूटिंग सुरू झालं तर तो बरोबर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो उंचवटा इथे दिसत होता तो दूर झाला होता. आणि त्या दिवसापासून साधना कट हा त्यांचा हेअरकट जो आहे ना तो लोकप्रिय झाला.